वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा। आजची दिवसाची सुरुवात झाली होती आमची भजे काढून, कारण की पाहुणे आले होते गावावरून, म्हणून कढी भजी वगैरे करून घेतले आणि सकाळीच आम्ही भाजी पोळ्या करून घेतो तर टिफिन असते आणि एवढी गरमी होती ती खूप जास्त मी सांगू शकत नाही। नंतर आम्ही पाहुणे वगैरे गेले, जेवण वगैरे करून गेले, नंतर आम्ही प्रीतीताईकडे गेलो आणि इथे पापड करू लागत होतो। तांदळाचे पापड असते ते करू लागलो आम्ही पटापट आणि इकडे पापड वगैरे झाले। भाईसाहेब एवढा जोर लागतो ह्या पापडाला का सांगायची सोय नाही, करता करता हात दुखून जाते, पण खायला एवढे टेस्टी लागते ना खूप जास्त। तुम्ही रसासोबत खा, कढईसोबत खा आणि साधे पण खाल तरी खूप टेस्टी लागते। नंतर घरी वगैरे परत आलो, घरी आलो आणि नंतर थोडेसे हातपाय वगैरे धुतले आणि अंशी तर मस्ती चालू झाली होती, कारण की तो काही दिवसभर झोपला नाही ना, आताही झोपला नाही। नंतर काच फुटला तरी तो सांगूनसुद्धा नव्हता राहिला काच फुटला म्हणून, आणि नंतर लक्षात आलं का याने काच फोडला, ग्लास फोडला म्हणून। मग मी पटकन धावत गेली आणि पाहत होतं का मस्त काच फोडून राहिलं आणि खेळून राहिलं, आणि समोर पान तुम्ही त्याला लागलं पण आहे तरी तो एवढसा रडत नाही, किती पण लागवतो पडलाही नाही ना तरी रडत नाही। इथं काच वगैरे दाखवणार नाही, त्यालाच विचारलं अर्धा काच कुठे गेला रे म्हटलं, तर तो त्यांनी माहिती आहे का खालतून दिवाण खालतून काढून दिला की हे गे मम्मा काच फुटलेला आहे म्हणून। तोच काढून दिला, बारीक बारीक तुकड्या तिथंच पडले होते आणि तो खेळण्यात मग्न खूप जास्त। इथं त्याला काही फिकर नाही स्वतःला लागलं का नाही लागलं। मग नंतर माझं एकदम लक्ष गेलं की बापावर लागलं, पूर्ण पाय चिरला होता त्याच्या आणि रक्तही निघत होतं। समोर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही की चिरलं तरी ते पोरगं रडायला खाली नाही आहे बिलकुल, आपल्या खेळण्यातच मग्न आहे खूप जास्त। इथं त्याला आवाज देऊन राहिली का शिवांश काय झालं काय झालं, तो आपल्या ABCD म्हणण्यातच मग्न होता की मी ABCD म्हणतो बाबा, तुम्ही काहीच करत बसा, मला लागो का नाही लागो त्याला काही मतलब नाही आहे, काही करू। अजून काच घेऊनच राहिला हातात, त्याला भीतीच नाही बिलकुल की आपल्याला लागवण का काही, बिलकुल भीती नाही। खेळण्यातच मग्न आपला। इथं काच पण किती मोठा फोडून ठेवून दिला, पूर्ण ग्लास फोडून ठेवून दिला। मग एकदम माझं लक्ष गेलं का लागला आहे म्हणून त्याला, मी त्याला पलटून पाहतो तर बापा खेळण्यातच मग त्याला तेल लावून दिलं, हे लावून दिलं तरी तो रडता खाली नाही। बघा ना तुम्ही, तो ग्लास कोण तोडला बसा, ग्लास कोण तोडला, कोणी तोडला, कोणी, अंशनी, अंशनी तोडला असं का शिवांशनी तोडला, शिवांशनी, अरे 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 पोरा हो लागलंय मस्त, लक्षच नाही माझं, थांब, एवढं लागलं तरी रडून नाही राहिलं, किती मोठं लागलं पाय, पूर्ण पायाला लागलं आणि एवढसा रडून नाही राहिला, मस्त खेळून राहिला होता। थांब तेल लावून देतो, थांब पप्पालावर ना सांगतो, बरं लक्ष गेलं तर नाही तर राहिलं असतं तसाच, लागन तरी खेळण्यातच मग्न। एकही बांगडी नाही फुटली पाहिजे त्या डब्यातली, लक्षात ठेव। काय म्हणतो, मांडगाल मांडगाल, शिवांश शिवांश मांडगाल, ऐक सर मांडगाल मांडगाल मांडी, त्यातलं एकही वस्तू उठली नाही पाहिजे ना। गेले आफ्टर ऐक, पप्पा कुठे गेले, पप्पा बाथरूम मध्ये गेले, लागन शिवांश कुठे गेले सांग ना, हा बोलतच नाही पोट्ट। शिवांश, ए ओम शिवांश दिसला का तुला, कुठे गेलाय, ऑफिस गेला, अरे बापरे, डुंगण धुवायची सवय आहे का, हा डुंगण धुता येते का, कुठून धुते, कशी धुते, कशी धुते डुंगण, कशी धुते, शिवांशची मम्मी कुठे गेला माहित नाही, तुला अंश दिसला का, नाही कुठे गेलाय तो, कुठे गेलाय तर शिवांश, बाहेर गेला का तो मंदिरात, हो मंदिरात गेलाय वाटते,
कुठे गेलाय का? अर्जुन पावते मला अर्जुन आठशे तीन आहे तो. कुठे गेला? इकडे का? इकडे बाहेर गेलाय का तू? बाहेर इकडे पावर इकडे बाहेरही नाही आहे. इकडे पावर. अलमारीत पण नाही आहे तो. इथे भूतू त्याने इथं बा भूतू फेकून दिले 2-2 बाबू. आणि तो कुठं गेला माहित नाही. झोडपतो. येऊ दे आता. असा पडला धडकन. मला दिसलाय कुठेतरी. चल आपण आईस्क्रीम खाऊ का? आईस्क्रीम हो चल घे लवकर घे. आईस्क्रीम खा. चल लवकर चल. चला चला गुपचूप खाऊ का नाही तर? खाऊ गुपचूप पण खाऊ आपण. आईस्क्रीम पण खाऊ गुपचूपही खाऊ हा? हो हो चल. ठीक आहे चला. चल लवकर चल. चल चल. अरे हा इथं कोणतरी लपून बसलाय वाटते. दिसला. अरे दिसला हा तर अंदर जेव्हा बसून गेला होता. हा? दिसला. कुठे गेला होता तू? कुठे लपला होता? हा इथे याची मस्ती संपली अंशी आणि इथे माझा मोबाईल फोडून ठेवून दिला. खेळता खेळता कसा गेला भरकन तो गादीवर आणि गादीवर उचलला. माझा मोबाईल 2 तुकडे करून ठेवले. मग आम्ही बर्डीवर निघालो रिपेअरिंग करायसाठी. किती 9, 9:30, 10 वाजले होते. तर आम्ही तसंच आलो. पूर्ण शेटर वगैरे बंद होत होता. पूर्ण दुकान वगैरे बंद होत होता. तरी फायनली आमचं लक एवढं चांगलं की आम्हाला भेटलं ते वेळेवर आणि करून घेतलं. पूर्ण काचं वगैरे फोडून ठेवून दिलं. ते पूर्ण डॅमेज करून टाकलं होतं. पूर्ण स्क्रीन गार्ड म्हणजे पूर्ण जे बॉडी पार्ट होते ते पूर्ण नवीन आम्हाला बसवा लागली होती. इथे ते पिंगर आणून ठेवून दिले. इथे मी एवढ्या टेन्शनमध्ये आणि हे बापले का मस्त पिंगर खाऊन राहिले होते. याला भूक लागली असं कारण की 10 वाजून गेले नाही. एवढा ॲटिट्यूड दाखवते ना, खूप जास्त ॲटिट्यूड दाखवते. असं डोळे करणं का खूप जास्त. स्वतः फोन तोडते ना आमच्यावर खर्च बसवला. पूर्ण पाहू शकतो तुम्ही. पूर्ण सेटर वगैरे बंद होत होता. 10, 10:30 वाजले होते. आम्ही लगेच निघालो आणि बॉडीवर पहिले मोबाईल सुधारला. कारण की जास्त अजून डॅमेज झाला असतं तर पैसे जास्त आले. मला एवढं टेन्शन आलं होतं. पैसे जास्त सांगितले होते पण जाऊ दे म्हटलं. आता मारूनही का करू. मारून किती मारणार. फोन थोडी येणार आहे वापस. कसा वाटला व्हिडिओ नक्की